मंडळी आम्ही आता एक ग्रुप फोटो काढला होता कॅमेरामध्ये, त्यांनी प्रिंट पण करून लगेच दिलंय। हे आपलं प्रतिबालाजी, तर मध्ये एंट्री नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच फोटो व्हिडिओ काढणार आहे। हे बघा, तर हे असं मंदिर आहे, पूर्ण पिवळं पिवळं आहे आपल्या इकडं, पिवळा कलर। तर मंडळी काल आम्ही कोल्हापूरवरनं म्हणजे गोव्यावरनं डायरेक्ट निघालो आणि इकडं पोचलो होतो पालीला, मावशी असते आमची तिथं पोचलो। आता आम्ही सकाळ सकाळी पालीला माळसादेवी ना त्यांचं दर्शन करायला आलेलो आहे। त्यांचं माहेर आहे ना, हे त्यांचं माहेर आहे, तर आपण त्यांच्या मंदिरात चाललोय आपण आता। पियुष वगैरे सगळे आहेत, बाकीचे पुढे गेलेत गाडीत, तर चला जाऊया आपण आता पुढचं दर्शन करूया। तर मंडळी आपण म्हणजेच पाली या ठिकाणी आलेलो आहे। तर आपलं हे मंदिर आहे, तर माळसादेवी त्यांचं आहे, तर आपण दर्शन घेऊया आणि येऊया। चला मध्ये एंट्री करून बघूया आपण, चला। इथं सर्व ओटी वगैरे सर्व आहेत, तर बघूया मध्ये जाऊन कसं मंदिर आहे। तर घरचे तर सांगताय का गर्दी खूप आहे, काय रे पियुष गर्दी का रे? हा का? श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल। चलो चलो आपण जवळ जाऊन बघूया, लाईन तर खूपच मोठी आहे, तर चप्पल वगैरे काढूया इथं आपण आणि मध्ये एंट्री करूया, चलो। हे बघा, तर हे असं मंदिर आहे, पूर्ण पिवळं पिवळं आहे आपल्या इकडं, पिवळा कलर। कुठे पिश दर्शन कुठे घ्यायचं आहे? आपण कुठं घ्यायचं? इथून का? चला तर आपण आता दर्शन घेऊया। तर मंडळी आता आम्ही सर्व प्रतिबालाजीला आलेलो आहेत, तर इथं सर्व मंदिर वगैरे सगळं असं आहे, तर मंदिर दाखवतो तुम्हाला, चला। थांबा, बॅक कॅमेरा नाही फ्रंट कॅमेरा आहे, चलो चलो। तर मंडळी हे आपलं प्रतिबालाजी, तर मध्ये एंट्री नाही आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच फोटो व्हिडिओ काढणार आहे, तर बाकीचं आपल्याला काही शूट करता येणार नाही आहे, पण मग इकडचा परिसर बघून घ्या पूर्ण कसा आहे तो। चला तर आता आम्ही एक दोन फोटो काढतो बाहेरून आणि जाऊया। मंडळी आम्ही आता एक ग्रुप फोटो काढला होता कॅमेरामध्ये, त्यांनी प्रिंट पण करून लगेच दिलंय, तर कसा आला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर जाऊया आता नेक्स्ट आपल्याला जेजुरीला जायचं आहे, तर चला आम्ही आता निघालो, चलो। दर्शन करून झालेलं आमचं, आता जेजुरीकडे निघायचं होतं, पण तेवढ्यात मग इथं गोळा दिसला, सर्व महिला मंडळ आहे ना, तर आता गोळा खाऊन निघूया आपण। गोळा खायचा आता, कोणता गोळा आहे काकू? मिक्स आहे का? काला खट्टा मिक्स गोळा खाऊ राहिले आता। रियांशला कोणता गोळा पाहिजे रे? आईस्क्रीम। आई तू कोणता गोळा सांगितलाय? हा का? ज्ञानेश्वर भाऊ तुमचा गोळा कोणता आहे? कोणता फ्लेवर? पियुष याच्यात आहेत, हा फोन कर रे पियुषला, फोन कर ना, बोलून यायला लागेल। तर आता आम्ही एवढंच जेजुरीला पोहोचलेलो आहे, आमचा भाचा थोडासा नाराज झाला होता, त्याला समजावून सांगितलंय मी, तर आता वरती चाललोय। आता एक बघा वरती, आपल्याला एवढ्या वरती जायचंय, दिसतंय मंदिर। ज्ञानेश्वर भाऊले स्मार्ट दिसून राहिले, कुर्ता एक नंबर दिसतो, पिवळा ड्रेस घातला मी, सगळ्यांनी कुर्ते घातले, नेमकी मी कुर्ता विसरून आलो, आता बघतो इथं कुठं भेटला तर घालतो आणि बघ जाऊया आपण। आलो इथं, गाडी पार्किंग केली आम्ही सर्वांनी, आणि ते बघा जेजुरी आपले मेन देव तिथं आहे वरती आपण, तर आता आम्ही निघूया तिकडे जायला, चलो। नाही नाही घ्या घ्या, डबल एक्सेल
इकडे बघा. व्हिडिओ काढायचे तर मंडळी आता पहिल्या 5 पायऱ्या आम्ही वरती चढलेलो आहे. आता वरती जायचंय. सगळी गँग आपली आहेच. फक्त पियुष गेलाय, गाडीत बसलाय. सगळे आलेत आता इथं. जय मल्हार, जय मल्हार. तुम्हाला नाही चुकवणार मी. बच्चा नावानं आणि तिथं मध्ये असं ऍक्शन. हां हां. आमच्या दोघांचा एक फोटो काढून दे ना मागे. तर आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे सर्वांचं. आता आम्ही इकडं नजारा बघतो. इकडनं मस्त नजारा दिसतो. इकडं डायरेक्ट नदी आहे इकडच्या साईडला आणि इकडं आहे मंदिर. हां. तर मंडळी आम्ही आता आपल्या मोरगावचे मयुरेश्वर गणपती यांचं दर्शन घेतलं आणि आता घरी जायचं आहे आपल्याला. तर जाता जाता म्हटलं काही जेवण करून जाऊया म्हणून अनलिमिटेड थाळी घेतली आहे आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहे. तर सर्वजण जेवून आम्ही परत मग घरी जाणार आहे. अजून इथून जवळजवळ आम्हाला 200 किलोमीटर जायचं आहे. तर चला आता जेवून निघूया. पियुष बाय कर. बघा आता आम्ही हॉटेलला जेवणासाठी थांबलो होतो. इथं आम्ही थाळ्या घेतल्या. इकडे बघू शकता आता सगळे जेवण करून बसलेले आहेत. इकडे गाड्या आम्ही उभ्या केल्या आहेत इथं हॉटेलमध्ये. अजून तरी आपले काही मेंबर्स जेवत आहेत ते बघू शकता तुम्ही. प्रवासामुळे हे आपले भाषे अजून तरी जेवतच आहेत. इकडं दाजी सुद्धा. दाजी बघू शकता आवडतं. चला आपण बाहेर पण बघूया. तिकडे वर्ष राहते. हेलो. तर बघू शकता गाइज अभी हम लोग जा रहे हैं नाशिक को. पण नाशिकला जायच्या आधी आम्ही कॉलनी दीदीकडे मुक्कामाला अकोली. सर्व फिरून झालेलं आहे. रात्रीचे वाजलेले आहेत 3. मला आता माझी गाडी येते खूप मागं राहिली आहे. तर पियुष आणि मी इथं वॉशरूमला उतरलेलो आहे. गाडी तिथं पुढे लावली आणि आता चहा प्यायचा आपल्याला आणि थोड्या चहा पिऊन निघूया. तर मग आपले सगळे ठिकाणी फिरून झाले मस्तपैकी झाले आपलं सर्व व्यवस्थित. तर आता निघूया. बाय. मंडळी सगळ्यांना झोपा लागलेले आहे. ज्ञानेश्वर भाऊ काय कधी झोपत नाही एवढ्या लवकर. पण आज 1-2 गाणे म्हणता म्हणता झोपले होते ते थोडंसं. आता आम्ही चहा प्यायला बसलोय. पियुष काय पित नाही. ड्रायव्हरचा स्टॅमिना तगडा आहे हो. अजून दमाका झोपेत चहा पिऊ राहिले. माझे मॅडम काय मस्तपैकी आता चहामध्ये काहीतरी बुडून खाऊ राहिले. हे झोपा तर बा खतरनाक लागलेलं आहेत. हायवेच्या साईडला थांबलो आम्ही. गाडी येऊ राहिली काकांते मागणं. ते आले का निघू. आता आम्ही आळे फाट्याच्या मागं आहे. निघू आम्ही. पोहोचायला तरी अजून 1.5 तास लागल. चला चला. अकोल्याला पोचले दीदीच्या तिथं. आता
मस्तपैकी आता वाजलेले आहेत किती 4 वाजलेले आहेत. तर सर्वजण झोपलेले आहेत. आता मी पण आता झोपायच्याच तयारीत आहे. बाकी इकडं लेडीज लोक आहेत इकडं आणि इकडं आनंदाने ते बाकीचे झोपलेत. बाकी व्हिडिओ उद्या काढूया. बाय बाय.